सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. चालू असणार आपलं कठोपनिषद. या कठोपनिषदाच्या माध्यमातून या ठिकाणी कोण यम आणि नचिकेत यांचा असणारा संवाद आणि त्या संवादाच्या माध्यमातून या ठिकाणी यम काय करतात, त्या ठिकाणी जी ब्रह्मविद्या आहे त्या ब्रह्मविद्येचं असणारं प्रतिपादन या ठिकाणी करतात. आणि अशा प्रकारे ती जी ब्रह्मविद्या आहे काय, ती अत्यंत प्रकाशित स्वरूपाची आहे. राजविद्या राजविद्या सांगितलं 9व्या अध्यायामध्ये. अशा प्रकारे अत्यंत प्रकाशित असणारी जी ब्रह्मविद्या की ज्याच्यामुळेच हे सर्व जे ज्ञान आहे हे प्रकाशित होत असतं, अशी असणारी ती ब्रह्मविद्या. त्याला गीतेने सांगितलं अध्यात्मविद्या. पारमार्थ आपण म्हणतो तो फार पारमार्थिक आहे. पारमार्थिक आहे म्हणजे काय, परम अर्थ परमार्थ. परम म्हणजे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा, अर्थ म्हणजे संपत्ती. अर्थाचा अर्थ काय, संपत्ती. मग अत्यंत जीवनामध्ये अत्यंत श्रेष्ठ दर्जाची असणारी संपत्ती कोणती, तर जीवनामध्ये अत्यंत उच्च दर्जाची असणारी संपत्ती म्हणजे परमेश्वराची प्राप्ती. म्हणून याला परम अर्थ सांगितलं. अगदी शेवट म्हणून त्या ठिकाणी कुठे छांदोग्य उपनिषदामध्ये आपण जर पाहिलं, आता येईल आपलं त्या अनुषंगाने, कोण अरुणी आणि त्या ठिकाणी श्वेतकेतू यांची असणारी त्या ठिकाणी कथा गोष्ट येते. की हा श्वेतकेतू जो आहे हा किती 12 वर्ष 12 वर्ष गुरुग्रही जातो. जी परंपरा आहे, परंपरेने आपल्याकडे गुरुकुल पद्धती आहे प्राचीन भारतापासून. म्हणून त्या ठिकाणी महाभारतामध्ये एक श्लोक येतो, एतद् देश प्रसूतस्य सकाशात् जन्मदग्रजः स्वं स्वं चरित्र शिक्षेरन् पृथिव्या सर्व मानवाः. कुठून शिकायचं आहे तर या ठिकाणून, इथून म्हणजे या देशामधूनच. एतद् देश प्रसूतस्य सांगितलं, या देशामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीकडूनच संपूर्ण जगताने काय केलं, स्वं स्वं चरित्र शिक्षेरन, आपापली चरित्र कशा प्रकारे असावीत, कसं राहावं, काय खावं, काय प्यावं, हे सगळं जे आहे कुठून शिकलं पाहिजे तर ह्या देशातून, या भारतामधूनच. कारण का, भारत म्हणजेच भायामृतः इति भारतः. जो ज्ञानामध्ये, भाया म्हणजे काय, जो ज्ञानामध्ये रममान आहे. अनादिकालापासून की ह्या अनेक जे आहे सप्त द्वीपाच मेदिनी, 6 द्वीप जे आहे, हा जम्बूद्वीप आपला वेगळा, परंतु इतर सगळे जे द्वीप आहे म्हणजे पाश्चात्य जगतामध्ये ज्यावेळेस संस्कृती आरंभ झाली नव्हती, अजून लिहिणं वाचणं आरंभ झालं नसेल, त्यावेळेस भारतामध्ये हजारो, म्हणून आद्याय सर्व वेदानां ऋग्वेदाय नमो नमः शास्त्र म्हणतात. सगळ्यात प्राचीन ग्रंथ या जगतामध्ये जर कोणता असेल तर तो ऋग्वेद त्या ठिकाणी म्हणतो. की अशी असणारी प्राचीन संस्कृती. आणि अशा या प्राचीन संस्कृतीच्या अनुषंगाने मग काय सांगितलं याच्यामध्ये, याचं श्रेष्ठत्व काय, ते जीव शिव ऐक्य ज्ञान. जीवाला शिवापर्यंत घेऊन जाण्याची जी विद्या आहे, ही विद्या फक्त जगाच्या पाठीवर उपनिषद विद्या
जगाच्या पाठीवर नव्हे, या त्रैलोक्यामध्ये ही उपनिषद विद्या जी आहे, ही उपनिषद विद्या अन्यत्र कोठेही नाही. मग कुठे ती फक्त एत देश प्रसूतस्य, या भारतामध्येच ती आहे. आणि म्हणजे अशा असणारी ही उपनिषद विद्या, ती काय करते, जीवशिव ऐक्य करणारी आहे. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती करून देणारी आहे. जो आनंद पाश्चिमात्य संस्कृती काय बहिर्मुख होऊन शोधत आहे की याच्यामध्ये आनंद आहे, त्याच्यामध्ये आनंद, याच्यामध्ये आनंद, म्हणून काय केलं, फार वाढवलं, नीड्स वाढल्या. आम्ही नीड्स वाढवल्या नाही, आम्ही वॉन्ट्समध्ये राहिलो. जेवढं अपेक्षित आहे तेवढंच त्या ठिकाणी. भिक्षचर्यं चरन्ति शारीरम केवलम कर्म, जेवढी गरज आहे तेवढंच, त्यापेक्षा अधिक नको. आणि त्यापेक्षा अधिक म्हणल्यानंतर पुन्हा मेंटेनन्स आला. मेंटेनन्स हा विषय नको त्या ठिकाणी. आणि म्हणून अशा अनुषंगाने त्या ठिकाणी हे सगळं जे सांगण्याचं जे आहे कार्य कोणी केलं, हे जे आहे भारतीय तत्त्वज्ञान ज्याला आम्ही म्हणतो, आर्ष विद्या. आर्ष म्हणजे ऋषी, ऋषीगणित विद्या आहे. ऋषींनी जे सप्त ऋषी जे आहेत आपले, विश्वामित्र, जमदग्नी, भरद्वाज, वसिष्ठ, गौतम, अत्री, हे जे ऋषी आहेत त्या ऋषींना प्रतिपादित त्यांच्या काय या नेत्रपटलावर हे दिव्य जे मंत्र आहेत, ज्यावेळेस साधना करत होते त्यावेळेस ते सगळेच्या सगळे त्यांना त्याचं दर्शन झालं. आणि त्यानंतर त्यांनी ते आपल्या शिष्यांना सांगण्याचं काम केलं. म्हणून श्रुती, श्रुत म्हणजे ऐकणे. मग या सगळ्या श्रुती आहेत. म्हणून अशा अनुषंगाने या श्रुतींच्या द्वारे, या आर्षविद्येच्या द्वारे, ऋषीविद्येच्या द्वारे ऋषींनी काय केलं, लक्षात घेतलं ऋषींनी की कशात सुख आहे, कशात अमृतत्व आहे, शाश्वत सुख कशामध्ये आहे. ते शाश्वत सुख त्यांनी खोजून काढलं, शोधून पाहिलं. आणि मग ते म्हणतात, मग न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेन एके अमृतत्व मानशु म्हणतात. कर्म, धन, प्रजा हे सगळं जरी आम्ही कितीही प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते अमृतत्व जे आहे, ते अमृतत्व कशाने प्राप्त होणार आहे, तर ते अमृतत्व केवळ एक त्यागानेच. त्यागेन एके अमृतत्व मानशु सांगितलं. एक मात्र त्यागानेच त्या अमृतत्वाची प्राप्ती होणार आहे. म्हणून नान्य पंथा विद्यते अनाय, शास्त्र पुन्हा जाऊन म्हणताय पुढे की दुसरा कोणताच मार्ग नाही. आम्ही ह्या मार्गावर जाऊन प्राप्त होईल, त्या मार्गावर जाऊन कशानेही होणार नाही. ह्याच मार्ग आहे. त्यागात शांती अनंतरम, गीता म्हणली की जी परमशांती जी आहे, ही परमशांती कशाने प्राप्त होणार आहे, तर ती परमशांती फक्त जीवनामध्ये त्यागानेच. त्या कावळ्याची गोष्ट त्या ठिकाणी सांगतो. मांसपिंड घेतल्यानंतर, सापडल्यानंतर त्याला चोचीमध्ये जोपर्यंत तो मांसपिंड आहे तोपर्यंत दुसरे कावळे, हा आला त्याने टोच मारली, तो आला त्याने टोच मारली, मग इकडे बसला, त्या फांदी बसला, तिथनं उठला, त्या झाडावर गेला, तिथनं उठला, ह्या फांदीवर आला. जोपर्यंत चोचीमध्ये मांसपिंड होता तोपर्यंत काय झालं, तोपर्यंत सगळे इतर जे कावळे होते ते सगळेच्या सगळे काय त्याला त्रास देत होते. इकडून टोच मार, तिकडून टोच मार, इथे बसून नाही देणार, तिथे बसून नाही देणार. मग ज्या क्षणी तो मांसपिंड चोचीमधून सोडून दिला, मग आता कोणी नाही, आता एकटाच. मग निवांत बसला. त्यागेन एके. तसं जोपर्यंत आपल्याला वाटतं एवढं कमवलं, तेवढं कमवलं, माझ्याकडे एवढं आहे, तेवढं आहे, जेवढं संपत्ती जास्त तेवढं दुःख सुद्धा जास्त. कारण त्या भोवती येणारी इतर दुर्जन जे आहेत त्यांचा वास सुद्धा त्या ठिकाणी अधिक. काय अपेक्षित, काय मिळतंय का, काय मिळतंय का, मग काय आहे का नाही,
या अशा अनेक आहेत संधी साधू. हे सगळे कुठे ज्याच्याकडे धन अधिक असतं मग का तो धनमद होतो. धनाच्या मदामध्ये मग त्याला कळत नाही आपण काय करतोय काय करत नाही. म्हणून शास्त्र म्हणतं जेवढं अपेक्षित आहे नाही असा तिरस्कार नाही केला. आचार्याय प्रियम धनम आहृत्य प्रजातंतुम मा व्यवच्छेत्सी ही शास्त्राने ऑर्डर केली. गेला घरी आता जाशील ही सगळी उपनिषद विद्या किंवा ही सर्व विद्या घेऊन गेल्यानंतर काय जे अपेक्षित धन आहे त्या अपेक्षित धनाचा संग्रह करून प्रजातंतुमा व्यवच्छेत्सी ही म्हणजे जी आहे सृष्टीची परंपरा ती म्हणजे विवाह आदी करून ती परंपरा अखंडित राहण्याचा प्रयत्न कर हे शास्त्रच म्हणतं. परंतु हे सगळं कसं आहे हे ते सगळं नीडमध्ये अपेक्षित च्यापेक्षा जास्त झालं की मग त्याचा उन्माद निर्माण होतो. आणि म्हणून त्याकरिता मग अशा प्रकारे जी विद्या आहे ही ब्रह्मविद्या ही ऋषींनी जी सांगितलेली आहे ती फक्त इथेच मिळेल तुम्हाला, बाकी कुठेही मिळणार नाही त्रैलोक्यामध्ये. म्हणून असे येन ज्ञातेन म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी छांदोग्य उपनिषदामध्ये सांगितलं. काय सांगितलं त्या ठिकाणी श्वेतकेतू गेला किती 12 वर्ष 12 वर्ष तिकडे राहिला गुरुकुलामध्ये सगळी विद्या प्राप्त केली आणि 12 वर्षानंतर आता 21-22 वर्षाचा झाल्यानंतर आता स्वतःच्या घरी आला. आणि घरी आल्यानंतर आरुणी असणारे त्याचे वडील ऋषी ते सगळं त्याचं असणारं आचरण त्या ठिकाणी पाहतायत. कशा प्रकारे काय करतोय काय खातोय काय बघतोय हे पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ज्ञानवान तर आहे, सर्व कर्म व्यवस्थित करत आहे, काही हरकत नाही, परंतु या सर्वामध्ये किंचित काय अहंभावना आहे. कुठेतरी याच्या मनामध्ये निश्चित अहंभावना आहे. आणि म्हणून मग एक दिवस 4-5 दिवस झाल्यानंतर वडील आरुणी श्वेतकेतूला जवळ बसवतात आणि मग श्वेतकेतूला प्रश्न विचारतात, अरे तू तुझ्या गुरूंना जे अपेक्षित आहे ते विचारलंस का? मग श्वेतकेतू म्हणतो काय विचारायचं आहे? वडील म्हणतात येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातं भवतीति, की ज्याचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर या जगतामध्ये सर्व वस्तूंचं ज्ञान प्राप्त होतं. अशी जी विद्या आहे अशी जी गोष्ट आहे ती गोष्ट तू तुझ्या गुरूंना विचारलीस का? आता श्वेतकेतू हा किंचित अहंकारी असल्यामुळे गुरूंनी अध्यात्मविद्या सांगितली नाही, बाकी सगळी विद्या सांगितली. अध्यात्मविद्या सांगायची तर म्हणा त्याचा असणारा अधिकारी विवेक वैराग्य. मग तो म्हणतो असं काही मला माहिती नाही किंवा गुरूंनी तसं बोलले नाही. मग वडिलांच्या लक्षात आलं. काय लक्षात आलं की ह्याचं असणारं वागणंच इथं असं आहे अहंभावाने युक्त. मग कसं काय होईल? आणि मग अशा प्रकारे हे जाणल्यानंतर आता काय करतात स्वतः गुरु त्याला तत्त्वमसी असणारं सामवेदीय महावाक्याचा उपदेश त्या ठिकाणी करतात. आणि अशा अनुषंगाने ही जी विद्या आहे अध्यात्मविद्या ब्रह्मविद्या ही काय करते तर ही विद्या तुम्हाला जीवशिव ऐक्य किंवा येणारी संकट निश्चितपणे त्याचा असणारा का प्रभाव कमी करण्याचं. अगदीच ब्रह्मविद्येने लगेच ज्ञानी झाला असं नाही, परंतु जरी कळली गीता तरी काय येणारी जी संकट आहेत हे लक्षात येईल त्याच्या. बाबा हे काय आहे आपल्या कर्माचं असणारच फळ मी भोगत आहे. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता. मग काय होईल त्याच्यामध्ये असणारी अटॅचमेंट काय होईल कमी होईल. जेवढी अटॅचमेंट कमी तेवढं त्याची असणारी व्याप्ती किंवा दुःख अंतःकरणाला लागणं म्हणतो. जिथं अटॅचमेंट जास्त आहे तुमची त्या ठिकाणी सुखदुःख जास्त आहे. जेवढी अटॅचमेंट कमी होत जाईल तेवढी सुखदुःख तुमची कमी होत जातं. बस हेच लॉजिक आहे. सगळं जग आहे अटॅचमेंट कमी करण्याचं आणि कट करण्याचं अर्थिंग अलग लक्षात. कट करण्याचं जे काम आहे हे सगळं शास्त्र करतं. आणि म्हणून त्या अनुषंगाने या ठिकाणी मग ते जे असं असणार ते ब्रह्म ते कसं आहे त्याच्यामुळेच
आता शेवटचा जो मंत्र आहे, या शेवटच्या मंत्रामध्ये काय सांगितलं, तेच जे ब्रह्मतत्व आहे त्या ब्रह्मतत्वाच्याच अनुषंगाने संपूर्ण जे व्यवहार होते, जे 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 काही या ठिकाणी चाललेलं आहे, या सर्वामध्ये असणारं जे चेतनत्व आहे, चेतनपणा आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये, तेच चेतनतत्व किंवा ती चेतन सत्ता जी आहे, ही चेतन सत्ता कुणाची, तर ही चेतन सत्ता त्या परमेश्वराची, त्या ब्रह्मतत्वाचीच आहे. मग ते कसं आहे, ते अत्यंत प्रकाश स्वरूप आहे. काल सांगितलं त्याप्रमाणे कसं आहे, दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थितो यदि वा सदृशस्य भासस्तस्य महात्मनः. हजारो सूर्य या नभमंडलामध्ये एकत्रित उदयाला यावेत, त्याचा असणारा तो दिव्य प्रकाश जो आहे, म्हणून दिव्यम ददामी ते चक्षु म्हणतायत भगवंत, की या आपल्या सर्वसामान्य जे चक्षु आहेत ना, आता जे काय मी तुला स्वरूप दाखवणार आहे, विराट रूपदर्शन जे काय दाखवणार आहे ना, ते तुझ्या या सर्वसामान्य जे तुझे चक्षु आहेत त्यांनी सुद्धा पाहू शकणार नाही. कारण या चक्षुनी आपण हा सूर्य पाहू शकत नाही, तर तो सूर्य कधी पाहणार. म्हणून अशा प्रकारे तो सूर्य जर पाहायचा असेल, किंवा एक नाही येतो, आता किती होणार आहेत, दिवी सूर्य सहस्रस्य सांगितलं, हजारो सूर्य आता त्या नभमंडलावर एकत्र येणार आहे. आणि म्हणून मग ते सर्वसामान्य जे नेत्र आहेत तुझे, ते नेत्र त्याला पाहू शकणार नाही. मग काय करतो मी तुला, दिव्यम ददामि ते चक्षुः पश्यमे योगमैश्वरम. हे अर्जुना, मी तुला ते दिव्य जे चक्षु आहेत, ते दिव्य चक्षु तुला त्या ठिकाणी देतो. आणि त्याद्वारे काय, माझं योग ऐश्वर जे आहे हे तू तुझ्या त्या दिव्य चक्षुद्वारा पहा. आणि म्हणून अशा प्रकारे भगवंताचं ते असणारं जे तेज आहे, ते तेज कसं आहे, ते अशा प्रकारे म्हणून तस्य भासा सर्वमिदं विभाती सांगितलं. हे जे काय सगळं जे आहे, याचा आता येणारा 15वा जो शेवटचा मंत्र आहे, त्या शेवटच्या मंत्रामध्ये तेच सांगण्याचा प्रयत्न केला. कोणाच्याद्वारे, हे सगळं जे प्रकाशित आहे ना, जे आम्ही पाहतोय, ऐकतोय, बोलतोय, हे सगळं म्हणजे पाहणं म्हणजे फक्त पाहणं नाही, तर पंचज्ञानेंद्रियाने जेवढे काही जे व्यवहार होतात आहेत, हे जाणण्यासाठी सुद्धा, ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी, वास घेण्यासाठी, या सर्वांकरता जी शक्ती अपेक्षित आहे त्या ठिकाणी, ती कोणाची, ती त्या परमेश्वराची. तस्य भासा, मग त्याच्यामुळेच, जोपर्यंत तो या ठिकाणी आहे या शरीरामध्ये, तोपर्यंत ते सगळं आपण जाणतो. ज्या क्षणी, म्हणून मागच्या ठिकाणी सांगितलं, मागच्या पाठामध्ये आपण छान सांगितलं, ते काय, जोपर्यंत देहामध्ये आहे तोपर्यंत नाम आणि रूप आहे, किंवा हा अमुक तो तमुक. आणि ज्या क्षणी ते चेतनत्व या देहातून निघून जाईल, ज्या क्षणी गेलं, मग आता नामरूपाने नाही हाक मारत. पहा किती मस्त विचार आहे हा, की एकदा गेलं चेतनत्व इथून की मग नामरूपाने कोणी म्हणत नाही. ते मंदाराला मग काय म्हणतात, बॉडी गेलं की बॉडी, एका मिनिटात बॉडी होते. जोपर्यंत आहे तोपर्यंत सगळं आहे, स्वामीजी आहे, अमुक आहे, राम आहे, श्याम आहे. चेतनत्व गेलं की लगेच काय म्हणतात, बॉडी. मग बॉडी कुठे आली, बॉडी अजून दवाखान्यातच आहे, बॉडी आता ॲम्ब्युलन्समध्ये घातली, बॉडी आता इथे आली. म्हणतायत का आता नामरूपाने, नाही. तस्य भासा सर्वमिदं विभाती, त्याच्या प्रकाशानेच हे सर्व प्रकाशित होते. आणि म्हणून जोपर्यंत त्याचा प्रकाश आहे तोपर्यंतच काय केलं पाहिजे आपल्याला, ते जे तत्व जे आहे त्या प्रकाशाकडे, जिथून आलोय तिथून, ममई वांशो जीवलोके, तू माझाच अंश आहेस, या न्यायाने तिथेच नदीची समाप्ती ज्याप्रमाणे समुद्राला मिळण्यामध्ये आहे, त्याचप्रमाणे जीवाची समाप्ती काय, तर परमेश्वरामध्ये विलीन होण्यामध्ये आहे. म्हणजेच नामरूपाचा त्याग. परमेश्वरामध्ये विलीन होणं म्हणजे काय, नदीसारखा विलीन होणार आहे का, तर नाही. नामरूप कार्यकरण संघातामध्ये जी आसक्ती आहे
त्या सगळ्याचा त्याग केल्यानंतर या साक्षात अपरोक्षात ब्रह्म म्हणून ब्रह्म जी प्राप्ती आहे किंवा ब्रह्मा तत्वाचा असणारा जो अनुभव आहे तो अनुभव प्राप्त करण्याकरिता हे एक विशेष आहे. काय कुठे जाण्याची गरज नाही. इकडे गेला आणि त्या ब्रह्मप्राप्तीचा अनुभव घेतला, वैकुंठात गेला आणि त्याचा अनुभव घेतला, कुठेही जायचं नाही. मग इथेच यस्य ब्रह्मणी रमते चित्तम सांगितलं. एकदा तो ब्रह्मामध्ये रममान झाला मग काय नंदती नंदती नंदतेव, केवळ मग तो आनंदामध्येच राहतो. आणि तो जो आनंद आहे तो निरतिशय आनंद. आता तो विषयाच्या अनुषंगाने कमी जास्त होणारा नाही. तैल धारावत त्याच मूढवत सांगितलं म्हणतात. त्याला आता कशाशी घेणं नाही देणं नाही. ज्याप्रमाणे रोडवरती पाहिलं तर एखादा उन्मत्त जो असतो म्हणजे वेडा झालेला, उन्मत्त झालेला म्हणजे वेडा का होतो, त्याचा कंट्रोल नाही बुद्धीवर. जसं त्याला बाकी काही त्या तिथे चालणाऱ्या इतर घटनांशी संबंध नसतो, तो त्याच्या मस्तीमध्येच चाललेला असतो. तसं एकदा ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तो त्याच्याच आनंदामध्ये असतो. त्याला बाकीशी काही आता घेणं देणं नाही. म्हणून यस्य ब्रह्मनि रमते चित्तम, ज्याचं चित्त एकदा ब्रह्मामध्ये रममान झालं की इथेच ज्या क्षणी ते ज्ञान प्राप्त झालं तत्क्षणी मग कुठेतरी जाईल, तिथे तो आनंद प्राप्त करेल नाही, इथेच तो आनंद प्राप्त करून घेतो. आणि म्हणून अशा प्रकारे 15व्या मंत्राच्या द्वारे त्याचे उत्तर तो भासतो, विशेष रूपाने भासतो. कसा तेज अशा प्रकारे विशेष रूपाने तत्व भासतं. त्याचं उत्तर या ठिकाणी 15व्या मंत्रामध्ये दिलं. काय न दत्त सूर्यो भाती न चंद तारकम नेम विद्युतो भांती कुतो यमग्निः तमेव भांतमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति. त्याच्यामुळेच त्याच्या प्रकाशाने सूर्य चंद्र तारका नक्षत्र विद्युत हे सगळं जे काय आहे, हे जे काय आहे, हे जे प्रकाशित होत आहे, हे प्रकाशित कोणामुळे होत आहे, ते सर्वच्या सर्व यांना जो अपेक्षित प्रकाश आहे तो कोणाचा आहे, तो त्या आत्माचा. त्या चैतन्याच्या प्रकाशामुळे हे प्रकाशित होत आहे. मग सूर्यचंद्र आदी प्रकाशित करण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे तो यमग्निः, त्याची आरती तमेव भांतु मनुभवति सर्वं, त्याच्या प्रकाशानेच सर्व काय, हे सर्वच्या सर्व प्रकाशित होत आहेत. आणि म्हणून नेमा विद्युतो भांती कुतो यमग्निः, विद्युत सुद्धा जी आहे लाईट, तिला सुद्धा प्रकाशित करण्याचं काम कोण करते, तोच करतोय. आणि आता असणारा अत्यंत प्रकाशमान ते जे तत्व आहे त्या तत्वाला मी या कुठं कर्पूर आरती घेऊन काय प्रकाशित करू, कशा प्रकारे प्रकाशित करू, असा प्रश्न त्या ठिकाणी साधक स्वतःलाच विचारतोय. की ज्याच्या प्रकाशाने जे सर्व प्रकाशित होतंय त्यालाच मी काय करतोय, हा कापराची आरती घेऊन त्यालाच मी प्रकाशित करण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तविकता ते कापराच्या वातीमध्ये सुद्धा असणारा तो अग्नी जो आहे, त्याच्यामध्ये असणारी जी अग्नीची उष्णता आहे, त्याच्यामध्ये असणारं जे प्रकाशत्व आहे ते कोणाचं आहे, ते त्याचंच आहे. ज्याची आरती करतो त्याचंच आहे त्याच्यामध्ये. तो यमग्निः, मग अग्नी काय, हा अग्नी सुद्धा त्याला प्रकाशित करू शकत नाही. कारण का, त्याच्याच प्रकाशाने हे संपूर्ण जगत जे आहे, हे संपूर्ण जगत त्याच्याच प्रकाशाने प्रकाशित होत आहे. अशा प्रकारे सांगून असणारा आचार्यांचं असणारं भाष्य शेवटच्या मंत्रावर काय म्हणतात आचार्य या ठिकाणी, अत्र उत्तरम इदम भाती च विभाती च इति कथम न तत्र तस्मिन् स्वात्मभूते ब्रह्मणि सर्व अवासकोपि सूर्य भाति तद्ब्रह्म न प्रकाशयति इत्यर्थः. तथा न चंद्रतारकम नेमा विद्युतो भांति कुतो अयम अस्मदृष्टी गोचरः अग्निः. आचार्य म्हणतात
एक आत्मवस्तू सर्वदा एकच आत्मवस्तू. ती जी आत्मवस्तू आहे ती काय? एक आत्मवस्तू सर्वदा स्वयंप्रकाश रूपाने भासते. ती एकच सर्वदा काय होते? स्वयंप्रकाश रूपाने भासते. ती स्वतःच्या प्रकाशाने भासते. तिला दुसरीकडनं प्रकाश आणायची गरज नाही. कुणाकडचा तरी प्रकाश मी आणलाय मी भासते असं होत नाही. लाईट जरी आता इथं दिसत असली तरी काय लाईट त्याची स्वतःची आहे का? नाही. मग ती बाहेरनं आलेली. जिथे कुठे ट्रान्सफॉर्मर असेल तिथून त्या लाईटमधनं लाईनमधनं इथून मीटरमधून इथपर्यंत ती आलेली. दिव्याला स्वतःचं प्रकाशत्व नाही, त्या लाईटमुळे तो प्रकाशित झालेला. त्याचप्रमाणे एक आत्मवस्तू सर्वदा स्वयंप्रकाशाने भासते. सर्वांना प्रकाशक असा जो सूर्य, सगळ्यांना प्रकाशक सगळ्यांना प्रकाशित करणारा असा जो सूर्य, हा देखील स्वात्मभूत जो आत्मा ब्रह्म त्याचे प्रकाशन करण्यास समर्थ होत नाही. तो सूर्य सुद्धा त्या आत्मत्वाला प्रकाशित करण्याकरिता सूर्यसुद्धा काय होतो? समर्थ होत नाही. त्याचप्रमाणे आकाशातील चंद्र व तारका तसेच वीज यापैकी कोणीही आत्मप्रकाशन करण्यास समर्थ होत नाही. हे सगळे सूर्य, चंद्र, तारा, विद्युत हे सगळ्याच्या सगळे जरी आणले तरी कोणीही तो जो आत्मप्रकाश आहे त्या आत्मप्रकाशास काय करण्यास? त्या आत्मप्रकाशात प्रकाशित स्वरूप करण्यास समर्थ आहे कोणीही नाही, समर्थ होत नाही. मग सामान्य मनुष्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष होणारा अग्नी आत्मप्रकाशास कसा समर्थ होणार? हेच जर होत नाही तर आपल्या दृष्टीने काय? सूर्यचंद्रच जर त्याला प्रकाशित करू शकत नाही तर सर्वसामान्याच्या दृष्टीने असणारा हा कर्पूर अग्नी जो आहे, हा कर्पूर अग्नी कसा काय त्याला प्रकाशित करणार हा प्रश्न करतात. समर्थ होणार. या जगात सूर्यादी पदार्थ प्रकाशित होतात ते सर्व प्रकाशमान जो परमात्मा त्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतात. या जगतामध्ये सूर्य सगळ्यात मोठा प्रकाशाचा असणारा, अग्नीचा असणारा प्रचंड महागोळा, बरोबर. याच्यामध्ये सगळ्यात मोठा असणारा ग्रह, सर्वात प्रकाशित असणारा, उष्ण असणारा, हजारो कित्येक मिलियनमध्ये आपल्यापासून तो दूर आहे तरी सुद्धा एप्रिल मे या वर्षी तर का अगदी अवस्था बेकार झाली. एवढी प्रचंड उष्णता त्याच्यामध्ये. मग अशा असणारा तो जो सूर्य आहे यापैकी कोणीही आत्मप्रकाशन करण्यास समर्थ होत नाही. मग सामा या जगात सूर्यादी पदार्थ प्रकाशित होतात ते सर्व प्रकाशमान जो परमात्मा त्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतात. सूर्यादी सुद्धा त्याला सुद्धा जी उष्णता आहे, जो प्रकाश आहे, सूर्यामध्ये सुद्धा जो प्रकाश आहे तो प्रकाश कोणाचा आहे? तो याचा त्याचा नाही आहे, तो हा याचाच आहे. कोणाचा? हे जे तत्व आहे सच्चिदानंद असणारं स्वरूप ब्रह्म त्याच्या प्रकाशानेच. तस्मात् आत्मनः आकाशस्तंभूतः. आला आठवणीत? तैत्तिरीय उपनिषद सृष्टीचा असणारा क्रम जे आहे से कहा तो एकटा होता, त्याला आता वाटलं आता बहुश्यामे प्रजा येती वगैरे सगळं आलं त्याच्यामध्ये. मग काय? तस्मात् आत्मना आकाश, वायू, अग्नी, आप, पृथ्वी, औषधी, अन्नात पुरुषः. मग शेवटी आपली उत्पत्ती भगवंताने केली. मग अशा प्रकारे सगळ्यांना म्हणून प्रकाशित करणारा कोण आहे? या सर्वांना प्रकाशित करणारा तो एकच, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि म्हणून या जगात सूर्य आदी पदार्थ प्रकाशित होतात ते सर्व प्रकाशमान जो परमात्मा त्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतात. कशा प्रकारे? ज्याप्रमाणे पाणी अथवा एखादे लाकूड अग्निसंयोगाने पेटले म्हणजे दहन करणारा जो अग्नी त्यास अनुसरून दहन करते. एखादा अग्नीचं काष्ठ जे आहे त्या अग्नीच्या संपर्कात ज्याप्रमाणे आल्यानंतर कसं दहन होण्यास आरंभ होतं, म्हणजे जळण्यास प्रकाश करण्यास ते आरंभ होतो. म्हणजे अग्निसंयोगाने पेटले म्हणजे दहन करणारा जो अग्नी त्यास अनुसरून दहन करते. स्वतः अग्निनिरपेक्ष काष्ठाधिकांचे ठिकाणी जळण्याचे सामर्थ्य अग्निनिरपेक्ष काष्ठाधिकांच्या ठिकाणी जळण्याचं सामर्थ्य नाही. अलग लक्ष, जळण्याचे सामर्थ्य नाही. यावरून जगात केवळ एकच ब्रह्म स्वयंप्रकाश आहे. ज्याप्रमाणे त्या काष्ठामध्ये जळण्याचं सामर्थ्य नाही, परंतु त्याच्या संसर्गाने, बरोबर, अग्नीच्या संसर्गामध्ये आल्यानंतर ते काष्ठ काय होतं? प्रकाशशील होतं किंवा ते जळायला आरंभ होतं. त्याचप्रमाणे काय यावरून कळते जगात काय एकच ब्रह्म स्वयंप्रकाशमान आहे. यावरूनच कळतं. या संपूर्ण जगतामध्ये जसं ते स्वतःचं नाही, दुसऱ्याकडनं तो अग्नी आला आणि त्यांनी ते काष्ठाला
काय केलं, त्या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या प्रकाशाने ते प्रकाशित झाले. त्याप्रमाणे काय, या जगात केवळ एकच ब्रह्म स्वयंप्रकाश आहे. या जगतामध्ये एकच ब्रह्म स्वयंप्रकाशमान आहे. विविध कार्यांच्या ठिकाणी असलेले जे प्रकाशमानत्व अनेक ठिकाणी जे आहे, म्हणजे या पंचज्ञानेंद्रियाच्या अनुषंगाने ज्या ज्या ठिकाणी असणारे जे प्रकाशत्व, त्यावरून ब्रह्म हे स्वतः प्रकाश स्वरूप आहे असे सिद्ध होते. यामुळे या सगळ्यांमध्ये ब्रह्माचा प्रकाश जो आहे हा स्वतःचा आहे, स्वयंसिद्ध आहे. त्याला दुसऱ्याकडनं घेण्याची अपेक्षा नाही. स्वतः आहे, तो सदा सिद्ध आहे. जो पदार्थ स्वतः प्रकाश स्वरूप नाही, तो दुसऱ्याच्या प्रकाशन करण्यास, जो स्वतः प्रकाश स्वरूपच नाही, तो दुसऱ्याचे प्रकाशन करण्यास कदापि समर्थ होणार नाही. तो स्वतःच पाहिजे. अलग लक्षात, तो स्वतः प्रकाशमान असेल तरच दुसऱ्याला प्रकाशित करेल. तर दुसऱ्याच्या प्रकाशावरच प्रकाशित होत असेल तर त्याचा काही उपयोग नाही. जड असे जे घटपटादी पदार्थ ते दुसऱ्यास प्रकाशित करत नाही. आणि अशा प्रकारे जड जे पदार्थ आहे घटपटादी, ते काय होतात, ते कदापि दुसऱ्याला प्रकाशित करत नाहीत. स्वतः प्रकाश स्वरूप जे सूर्यादी ते इतरांचा प्रकाश करतात. आणि अशा प्रकारे सूर्यादी जे आहे ते सुद्धा काय, इतरांचा प्रकाश करतात. त्यांना प्रकाशमान करत नाही, फक्त दाखवण्याचं कार्य करतात. आणि म्हणून स्वयंप्रकाश कोणाचा आहे, तर या सगळ्यांना असणारा स्वयंप्रकाश, तो स्वयंप्रकाश फक्त आणि फक्त ब्रह्मतत्वाचाच आहे. म्हणून तस्य भासा सर्वमिदं विभाती, त्या ब्रह्माच्या अवभासाने किंवा त्याच्या प्रकाशानेच हे सर्वच्या सर्व जे आहे हे प्रकाशित होत असतं. आणि म्हणून मग काय केलं पाहिजे, म्हणून ते जे स्वयंसिद्ध प्रकाशमानत्व आहे, ते स्वयंसिद्ध प्रकाशमानत्व आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून स्वस्वरूपाची, म्हणून त्याला स्वस्वरूपाची प्राप्ती सांगितलं. ते वास्तविक स्वरूप आहे आपलं. आत्ताचं वास्तविक स्वरूप नाही. ते जे वास्तविक स्वरूप आहे, त्या वास्तविक स्वरूपाची आपण प्राप्ती करून घ्यावी. हीच वास्तविक मनुष्य जन्माची इति कर्तव्यता आहे. अशा अनुषंगाने इथं असणारी 5वी वल्ली या ठिकाणी संपून पुढे येणारी 6ठ वल्ली. आता पुन्हा त्यात असणारं विशेष 5व्या वल्लीत ब्रह्म हे स्वयंप्रकाश स्वरूप आहे असे वर्णन केले. लक्षात, सगळं आता ते असणार तिसरा जो असणार आहे सारा विचार काय, या सर्वांमध्ये नचिकेताने सांगितलेला जो तिसरा प्रश्न जो आहे ब्रह्मविद्या संबंधी, त्याचे असणारं उत्तर भगवंतांनी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून ज्याच्यामुळे तस्य भासा सर्वमिदं विभाती, त्याच्याच प्रकाशाने, त्याच्या म्हणजे त्या ब्रह्माच्याच प्रकाशाने हे सर्व प्रकाशित होतं. आणि म्हणून काय केलं पाहिजे, मूल जो प्रकाश आहे त्या मूल प्रकाशाकडे, ज्याच्यामुळे प्रकाशित झाले, त्या मूल स्वयंसिद्ध प्रकाशाकडे जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे ब्रह्मज्ञान जे आहे, हे ब्रह्मज्ञान म्हणजे सुस्वरूपाची प्राप्ती ही जीवनामध्ये केली पाहिजे, हे सांगण्याचा प्रयत्न या सर्व अध्याय, मंत्र, वल्ली यांच्याद्वारे करण्याचा इथे केला. अशा प्रकारे ही असणारी 5वी वल्ली या ठिकाणी समाप्त होत आहे. आणि येणारी आता 6वी वल्ली, 17 मंत्र याच्यामध्ये आहेत, 18 आणि 19 झालं की या ठिकाणी कठोपनिषद मला वाटतं समाप्त होईल. ठीक आहे, अशा प्रकारे 5वी वल्ली या ठिकाणी समाप्त. 6ठी वल्ली जी आहे ती उद्या, कारण मोठं उपनिषद असल्यामुळे बऱ्याच दिवस याच्यासाठी आपल्याला लागलेमध्ये बराचसा गॅपसुद्धा पडला असो. चला उद्या नेहमीप्रमाणे सकाळी 7:40ला आरंभ. 6ठ वल्ली उद्या आपण आरंभ करणार आहोत. ओम तत्सत.